तर आजचं लेक्चर काय आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल प्रॅक्टिस सेट 1.1 याआधी आपले 3 लेक्चर झाले ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 चं बेसिक पूर्ण कव्हर केलेलं आहे. म्हणजे प्रॅक्टिस 1.1 वर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात याचं सर्व बेसिक आपण पाहिले. खरं तर याचं बेसिक आपण याच्या आधीच पाहिले. कोणत्या स्टँडर्ड मध्ये 9 स्टँडर्ड मध्ये काय होतं तर इलिमिनेशन मेथड आणि दुसरी कोणती होती सबस्टिट्यूशन मेथड. या दोन मेथड आपण वापरलेले आहेत आणि त्याच मेथडवर तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा एक्सरसाइज काय म्हणजे याचा फर्स्ट एक्सरसाइज काय करायचं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तर काय दिलाय तुमचा फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. आपण पाहिले सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे कोणतं इक्वेशन का ज्याला आपण काय म्हणतो एका सोबतच किती इक्वेशनचा विचार करतो आपण दोन, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण सायमल्टेनियस इक्वेशन. आणि इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आणि ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला काय करायला सांगितली त्यांनी सॉल्व्ह करायला सांगितली. आता सिंपल आहे, हे तुमचं काय फर्स्ट इक्वेशन आहे आणि हे तुमचं काय सेकंड इक्वेशन. त्यांनी सांगितले का काय करा त्या दोन इक्वेशनची ऍडिशन करा. आता ऍडिशन करताना कोणत्याही इक्वेशनचं साइन बदलत नाही. ओके, मग आता ह्या दोन इक्वेशनची त्यांनी या ठिकाणी ऍडिशन केलेली आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं y मग काय प्लस 3y आणि इथं जर पाहिलं तर y काय मायनस 3y. ओके, म्हणजे 3y ला 3y काय झालेलं आहे या ठिकाणी कट झालेलं आहे आणि 5x आणि 2x म्हणजे इथं किती आलेले आहेत 7x बरोबर आहे. आणि इकडे पाहिलं तर 12 आणि 9 किती येणार आहे 21. लक्षात. मग आता x ची आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. सॉरी, इथं फक्त आपल्याला काय लिहायचं आहे 7च लिहायचं आहे का, कारण ऑलरेडी त्यांनी x बाहेर लिहून ठेवलेला आहे. ओके, ठीक आहे. मग आता हा जो 7 आहे हा इकडे जाणार काय कशाला जाणार आहे डिवाइडला जाणार आहे. ओके, म्हणजे आता काय होईल इकडे ऑलरेडी कोण आहे 21, हा तिकडे जाऊन काय झाला त्याला डिवाइड झाला. लक्षात. मग आता 7 नी 21 ला डिवाइड केल्यानंतर x व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 3. ओके, मग आता ही 3 मिळालेली व्हॅल्यू काय केलं x इज इक्वल टू 3 त्यांनी पण काढून ठेवलेली आहे. ओके, ठीक आहे. मग इथं 5x पुट इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये त्यांनी काय केली ती व्हॅल्यू पुट केली 5, x ची व्हॅल्यू काय येणार इथं 3, 3y इज इक्वल टू 9. आता इथं काय झाले पहा हे 3y आहेत 9 तिकडे आहेत आणि इथं किती झाली 5 3 15, 15 तिकडे जाऊन काय होणार मायनस. ओके, म्हणजे 9 मधून 15 गेल्यानंतर किती राहिले 9 मधून 15 गेल्यानंतर किती राहिले 6. पण 6 ला कोणतं साइन मायनस का मायनस 15 आहे बरोबर. आता हे 3 तिकडे जाऊन काय होणार मायनस 6 ला डिवाइड, ऑलरेडी तिकडे मायनस 6 आहे. 3 ने डिवाइड केल्यानंतर किती व्हॅल्यू आली -2. म्हणजे x किती आहे सोल्युशन इज पहिला x किती आहे 3 आणि हा y किती आहे -2. झालं, ऍक्टिव्हिटी कंप्लीट. समजले. तर या पॅटर्ननी तुम्हाला काय करायचं होतं हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आता एक्सरसाइज मला फर्स्ट क्वेश्चन काय दिला एक्सरसाइज मला फर्स्ट क्वेश्चन पहा सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. पहिली गोष्ट ह्या सॉल्व्हचं मिनिंग काय एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढा. आणि सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय सोबत किती इक्वेशन दिलेले आहेत दोन इक्वेशन त्या दोघांचाही विचार करून एक्स आणि वायची व्हॅल्यू शोधा. ओके, ठीक आहे. आता हे काय तुमचं फर्स्ट इक्वेशन आणि हे काय तुमचं सेकंड इक्वेशन. आता हे सॉल्व्ह करताना आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार हे इक्वेशन राईट करून करणार काय पहा सॉल्विंग चालू झालं. आता इथं जर पाहिलं तर कोणाची व्हॅल्यू आपल्याला काढायची व्हेरिएबल कोणतं वापरलं गेलेलं आहे या ठिकाणी ए आणि बी. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची ए आणि बी ची काढायची. ठीक आहे. मग आता इथं जर पाहिलं तर 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 याला काय म्हणणार आपण इक्वेशन 1 आणि a प्लस 5b इज इक्वल टू किती आहे 22 याला काय म्हणणार आपण इक्वेशन 2. आता आपण इलिमिनेशन मेथड या ठिकाणी यूज करणार. तर इलिमिनेशन मेथड मध्ये आपण काय करतो एकतर ए ला कॅन्सल करतो नाहीतर बी ला कॅन्सल करतो. मग आता इथं आपल्याला ठरवायचे ना की आपल्याला कॅन्सल कोणाला करायचे. आता इथं जर तुम्ही बारकाईने पाहिले तर काय दिसते तुम्हाला ठीक आहे. इथं बारकाईने पाहिलं तर काय दिसते तुम्हाला 5a इथं 5b आणि इथं काय 5b म्हणजे बी ला बी कट करणं काय होईल सोपं होईल. फक्त प्रॉब्लेम काय आहे इथं काय प्लस आणि इथं पण काय प्लस, प्लसला प्लस कट होतं का नाही. म्हणजे सेम नंबर पाहिजे, नंबर काय पाहिजे सेम पाहिजे पण साइन काय पाहिजे अपोजिट. इलिमिनेशन मध्ये आपण पाहिले जो नंबर तुम्हाला म्हणजे जर बी कॅन्सल करायचा आहे तर बीच्या पुढचा नंबर आहे आपण त्याला काय म्हणतो कोएफिशियंट. कोएफिशियंट काय पाहिजे सेम पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय साइन काय पाहिजे अपोजिट. ह्या दोन कंडिशन झाल्या का तो नंबर एकमेकाला काय होतो कट होतो. मग आता इथं जर पाहिलं तर ह्या दोन इक्वेशनचं आपल्याला काय करायची ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायचं सबट्रॅक्शन का. जर मी यांची ऍडिशन करायला गेलो तर ह्या दोनची काय होईल ऍडिशन पण ते तर 10b येईल 10b येईल पण आपल्याला 10b नकोय आपल्याला तिथं मायनस पाहिजे. मग आपण इथं काय करणार आहे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ह्या दोन इक्वेशनचं आपण काय करणार सबट्रॅक्शन करणार. सबट्रॅक्शन का करणार कळलं. कारण इथं सबट्रॅक्शन करत असताना सेकंड जे साइन इक्वेशन असतं त्याचे साइन काय होतात चेंज होतात. आता इथं ह्या दोघांमध्ये मोठं इक्वेशन कोणतं आहे 26 म्हणजे इक्वेशन नंबर 1. म्हणजे मोठ्या इक्वेशन मधनं छोटा आपण काय करतो या ठिकाणी मायनस करतोय. सबट्रॅक्शन करत असताना थोडंसं याचं भान ठेवायचं लक्षात ठेवायचं का याची का गरज आहे खरं तर लक्षात येतं म्हणजे साइन कमी चेंज होतं.
म्हणजे मायनस कमी येतो, म्हणजे आपलं सॉल्विंग मध्ये अडचण येत नाही. ठीक आहे, मग आता इथं काय झालं, 3a प्लस 5b इज इक्वल टू काय होणार आहे 26. पण इथं काय होणार आहे, आता यांचं काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन. ओके, कोण इक्वेशन मध्ये इथं a प्लस 5b इज इक्वल टू काय 22. सबट्रॅक्शन करत असताना सेकंडचे साईन चेंज करायचे. आपण सबट्रॅक्शन करतोय, ऍडिशन करताना साईन चेंज होत नाही. ओके, म्हणजे इथं काय झालं मायनस, इथं पण काय झालं मायनस, आणि इथं पण काय झालं मायनस. आता सेकंड इक्वेशनचे जुने साईन धरायचे नाहीत, आता कोणते साईन धरायचे, नवीन वाले. मी इथं प्लस 5b ला मायनस 5b काय झाला कॅन्सल झाला. इथं 3a मधनं एक a निघून गेला, कारण इथं मायनसचं साईन आहे. म्हणजे इथं किती आले 2a, आणि इज इक्वल टू 26 मधून 22 गेले, म्हणजे किती राहिले 4. मोठा 26 आहे म्हणून त्याचं प्लसचं साईन. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 2a इज इक्वल टू काय दिसतंय तुम्हाला 4. मला a ची व्हॅल्यू काढायची आहे, हा 4 आहे, हे 2 इकडे इंटू आहे, तिकडे जाऊन काय होते डिवाइड, म्हणजे a इज इक्वल टू किती आले 2 आले. बरोबर, धिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन, काय लिहिणार आहे, धिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवायचं, कोणत्या पण ठेवा, 1 आणि 2 तुम्हाला जे सोपं वाटेल ते. आपण समजा 1 मध्ये ठेवली, काय आहे इक्वेशन. ओके, a ची व्हॅल्यू आपण 2 मध्ये ठेवू का, अजून सोपं होईल, फक्त aच आहे. बरोबर, मग आपण इथं काय करूया इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 मध्ये जर आपण ती व्हॅल्यू पुट केली, काय दिसतं इक्वेशन 2 तुम्हाला, a प्लस 5b इज इक्वल टू किती आहे 22. आता a ची व्हॅल्यू किती आहे 2. ओके, मग आता a जर मी इथं 2 केला, प्लस काय होणार इथं 5b इज इक्वल टू किती आले 22. हे प्लस 2 आहे, तिकडे जाऊन काय होतील मायनस, म्हणजे इथं 5b इज इक्वल टू किती आले 22 मायनस 2. म्हणजे पुढची स्टेप काय झालं, इथं 5b इज इक्वल टू किती आले 20 मायनस 2 20, म्हणजे b ची व्हॅल्यू किती आली 20 डिवाइड, हे 5 काय जाणार डिवाइडला, म्हणजे b इज इक्वल टू किती आलं 4. ओके, म्हणजे सोल्युशन काय, सोल्युशन कोण आहे a आणि b, काय आलं सोल्युशन इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आली 2 आणि b ची व्हॅल्यू किती आली 4. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन या ठिकाणी काय करायचा होता, सोडवायचा होता. समजलाय, नक्की जायचं पुढं. त्यानंतर पहा, आता इथं सेकंड इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन मध्ये इथं कोण आहे, x प्लस 7y इज इक्वल टू काय 10, आणि इथं किती आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू किती आहे 7. मग आता इथं जर पाहिलं गेलं तर आज समजा आपल्याला y कॅन्सल करायचंय, इथं किती आहे 2y आहेत, इथं किती आहेत 2y. ओके, आणि इथं किती आहेत 7y. 7y ला 2y कॅन्सल होणार आहे का, नाही होणार. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, प्लस मायनस आहे, म्हणजे या दोघांची ऍडिशन करू शकतो आपण, पण y ला y कॅन्सल होत नाही. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, याला पण इक्वेशन 1 म्हणलं, याला इक्वेशन 2 म्हणलं. आता तुम्ही पहा, या दोन इक्वेशन मध्ये x ला x पण कॅन्सल करू शकता तुम्ही, आणि y ला y पण कॅन्सल करू शकता. बरोबर आहे. मग आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय कॅन्सल करायचं सांगा, काय करायचं, y करायचं का x करायचं, तुम्ही सांगा. y करायचं. ठीक आहे, जर मला या ठिकाणी y कॅन्सल करायचा असेल तर पहिली गोष्ट y काय पाहिजे, सेम पाहिजे. मग y मला सेम करण्यासाठी पहिली गोष्ट पहा, आता ह्या 7 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर 2 येतो, नाही येत. पण ह्या नंबरला 2 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर 7 होतो, नाही होत. मग अशा वेळेस काय करायचं, पहिल्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि दुसऱ्या इक्वेशनला 7 ने करायचं. म्हणजे इथं कोण आहे 2, म्हणून यांनी काय केलं, पुढच्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं, आणि इथं कोण आहे 7, म्हणून त्यांनी खालच्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं. ओके, म्हणजे आता इथं त्यामुळे काय होणार आहे, इथं इक्वेशन 1 काय लिहिणार, मल्टिप्लाय बाय किती आहे 2, अँड इक्वेशन 2 काय लिहिणार, मल्टिप्लाय बाय 7. त्यामुळे काय झालं, नवीन इक्वेशन्स तयार झाली. आता 2 ने इक्वेशनला मल्टिप्लाय केलं, 2 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचंय, पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला, तिसऱ्या नंबरला. लक्षात कळलं. मग त्यामुळे काय होईल सांगा, काय होईल, 2 ने मल्टिप्लाय केलं काय आलं 2x, 2 ने मल्टिप्लाय केलं किती आले 14y, 2 ने मल्टिप्लाय किती आलं 20. आता 7 ने केलं काय झाले 3x, सॉरी किती येणार, 7 ने केलं 21x मायनस 14y इज इक्वल टू 49. याला काय म्हणणार आता इक्वेशन थर्ड, आणि याला काय म्हणणार तुम्ही इक्वेशन नंबर 4. आता जर तुम्ही पाहिलं तर पहा y सेम झालेलं दिसेल तुम्हाला. म्हणजे अशा वेळेस काय करायचं कळलं, ओके, सेम कसे करायचे कळलं. ठीक आहे, मग आता काय करायचंय तुम्हाला, फक्त या दोन इक्वेशनची काय करायची ऍडिशन. ऍडिशन काय करायची, कारण एकाला काय प्लस आणि एकाला काय
मायनस. याच्या आधी आपण पाहिलं होतं इथं आधीच्या इक्वेशन मध्ये आपण काय केलं त्यांचं सबट्रॅक्शन. का? साइन काय होते? सेम होते. म्हणजे जर साइन सेम असेल तर आपण काय करतो? सबट्रॅक्शन. आणि साइन जर अपोजिट असेल तर आपण काय करतो? ऍडिशन. बरोबर आहे. मग आता हा रूल सांगायचं लक्षात ठेवायची काय सॉरी पाठ करायची काय म्हणतो आपण त्याला लिहून द्यायची काही गरज नाही. सॉरी. ओके ठीक आहे. तर पहा काय लिहिणार आहे तुम्ही? इक्वेशन नंबर काय आलं? इक्वेशन नंबर काय? 3 आणि इक्वेशन नंबर कोणता आलं? 4. ओके. इक्वेशन नंबर 4 ह्या दोघांची काय करायची आपल्याला? ऍडिशन करायची. आता ऍडिशन करत असताना काय करायचं? ऍडिशन करताना मोठं छोटं वर खाली झालं तरी काही फरक पडत नाही. ओके. म्हणजे वरती किती आहे? 2x + 7y = किती आहे? सॉरी 7y किती आहे? 14y. 2x 14y = 20 आणि खाली किती आहे? 21x -14y = किती आहे? 49. ऍडिशन करताना आता ऍडिशन सरळ सरळ ऍडिशन होणार. इथं किती आले? 23x. हे एकमेकाला काय झाले? कट. आणि इथं किती आले? 59 आणि 69. बरोबर आहे. यांची ऍडिशन. मग x = किती आले? 69. 23 तिकडे जाऊन काय होणार? डिवाइड. म्हणजे x = किती आले? 3. बरं. आता x ची व्हॅल्यू जर 3 आली तर तुम्हाला काय करायची आहे? y ची व्हॅल्यू. दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 1 2 3 4 कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा. मग सर्वात सोपं कोणतं वाटतं आपल्याला? फर्स्ट वालं. म्हणजे आपण इथं काय लिहिणार आहे? दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये? 1. काय 1 इक्वेशन? x + 7y. बरोबर ना? = किती आहे? 10. x ची व्हॅल्यू किती आहे? 3 + 7y = किती? 10. 3 इकडे प्लस आहे तिकडे जाऊन काय होणार? मायनस. म्हणजे 7y = 10 मायनस किती आले? 3. 7y = किती आले? 7. म्हणजे y = किती? 7/7. म्हणजे y = किती आले? 1. ओके. म्हणजे आता खाली उतरलायचे तुम्हाला काय? मेन सोल्युशन काय झालं? x = 3 आणि y = 1. आले लक्षात? समजलंय? नक्की डन झालाय प्रश्न? ठीक आहे. त्यानंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न. काय दिलाय पहा? इथं किती दिलेत? 2x - 3y = किती आहेत? 9. आणि इथे किती आहे? 2x + y = किती आहेत? 13. आता कोण कॅन्सल करायचा? x करायचा का y करायचा? x करायचा. y. ओके. मग आता इथं जर पाहायला गेलं तर y किती आहे? मायनस आहे आणि इथं काय आहे? प्लस आहे. पण इथं 3 आहे. इथं कोण आहे? 1 आहे. मग आता आपण काय करू? ह्या इक्वेशनला आपण जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं किती येतील? 3y. बरोबर आहे. म्हणजे आता इथं काय लिहिणार तुम्ही? आता हा प्रश्न कसा सोडवणार? याला काय म्हणणार इक्वेशन? हे इक्वेशन कोणतं आहे? फर्स्ट. हे इक्वेशन कोणतं आहे? सेकंड. मग आता ह्या दोघांमध्ये काय करणार आहे? इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय किती? 3 ने. 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळं हे जे इक्वेशन आहे सेकंड वालं हे नवीन तयार झालं. कोणतं? कशाने मल्टिप्लाय केले तुम्ही? 3 ने. 3 ने केल्यामुळे इथे किती आले? 6x. इथे किती आले? प्लस 3y. आणि 3 ने इथे केले किती आले? 39. आता इक्वेशन नंबर आहे हा कोणता आहे? थर्ड वाला. थर्ड कोणापासून तयार झाले? सेकंड पासून. म्हणजे आता जे काही ऍडिशन सबट्रॅक्शन करणार ते कोणाचं करणार आपण? कोणाचं करणार? थर्डचं. आणि कोणासोबत? फर्स्ट सोबत. ओके. म्हणजे आता ह्या दोन इक्वेशनचं काय करायचे तुम्हाला? ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायचं सांगा? पहा कोणतं इक्वेशन आहे? 2x -3y = किती आहे? 9. आणि इकडे किती आहे? 6x + 3y = किती आलेलं आहे? 39. म्हणजे इक्वेशन कोणतं आहे हे? इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 सॉरी कोणतं? थर्ड. यांची ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायचं? ऍडिशन. व्हेरी गुड. का बरं ऍडिशन करायची? साइन काय त्यांचं? अपोजिट आहे. साइन अपोजिट आलं तर आपण काय करतो? ऍडिशन. मग y ला y कॅन्सल झाला. इथे किती आले? 8x. 6 आणि 2. बरोबर. तिकडे पाहिलं तर किती आले? 48. बरोबर आहे. म्हणजे x किती येणार आहे? 48 डिवाइड बाय किती? 8x सॉरी 8. म्हणजे x किती आले? 6. दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 1 2 3 कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करा. x ची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केली तरी तुम्हाला कोण भेटणार आहे आता? y. ओके. म्हणजे आता काय करणार? दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन कोणतं वाले इक्वेशन? फर्स्ट. काय फर्स्ट वाले इक्वेशन सांगा? फर्स्ट वाले इक्वेशन काय? 2x - 3y = किती आहे? 13 सॉरी 9. ओके. देअरफॉर आता 2 इथं किती? x च्या जागी किती लिहिणार तुम्ही? 6. ओके. -3y = किती? 9.
इथं किती आले देअरफॉर 12 मायनस 3y इज इक्वल टू किती 9. मला y ची व्हॅल्यू काढायची. मायनस 3y ला मी तिकडे घेऊन जाईल आणि 9 ला इकडे बोलवल. ओके, म्हणजे इथं काय झालं 12 9 तिकडे आले मायनस आणि 3y तिकडे जाऊन काय झाले प्लस. म्हणजे साइन काय झालं चेंज झालं, मला करावं नाही लागलं. बरोबर आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, इथं काय होणार आहे 12 मायनस 9 3 इज इक्वल टू किती आले 3y. मला y ची व्हॅल्यू काढायची. 3y ला काय मल्टिप्लाय, तिकडे जाऊन काय होणार डिवाइड. म्हणजे इथं काय होणार आहे 3/3 इज इक्वल टू काय y. म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 1. म्हणजे x इज इक्वल टू 6 आणि y इज इक्वल टू काय 1. मेन इक्वेशन खाली ब्रॅकेट मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आले लक्षात, समजलंय नक्की, डन. ओके ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 4 पहा काय दिलाय. इथं जर पाहिलं तर 5m मायनस 3n इज इक्वल टू किती दिलाय 19. इक्वेशन नंबर 1. इथं m मायनस 6n इज इक्वल टू किती आहे -7. इक्वेशन 2. कोण कॅन्सल करायचा, m का n? m कॅन्सल करायचं. चला आता m कॅन्सल करायचं. जर मला m कॅन्सल करायचं आहे तर पहिली गोष्ट m काय पाहिजे सेम पाहिजे. मग इथं 5 आहे, इथं 5 नाहीये, म्हणजे इथं कोण आहे 1 आहे. 1 चा 5 कसा करणार, ह्या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही 5 ने. ओके, मग आता जर ह्या इक्वेशनला मी 5 ने मल्टिप्लाय केलं तर इथं नवीन इक्वेशन तयार झालं. काय होईल इथं 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर. आता सिस्टमॅटिक कसं लिहायचं हे तुम्हाला कळलंय, मी फक्त इथं सॉल्व्ह करून दाखवतो. ओके चालेल ना, लिहिता येईल ना तुम्हाला. ओके ठीक आहे. मग आता 5 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथं काय झाले 5m मायनस 30n इज इक्वल टू मायनस किती 35. इक्वेशन नंबर काय आलं थर्ड. मग आता हे सेकंड पासून मध्ये लिहिलंय. 5 ला 5 काय झालं सेम झाला. मग आता आपण काय करणार, ह्या दोन इक्वेशनची ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायचं. आता एका खाली इक्वेशन आधी ठेवून पाहू म्हणजे लक्षात येईल नक्की काय करायचं. मोठंवालं इक्वेशन कोणतं आहे 5m. ओके, मायनस 3n इज इक्वल टू किती आहे 19. छोटंवालं इक्वेशन कोणतं आहे 5m मायनस 30n इज इक्वल टू किती आहे -35. काय डाऊट इथपर्यंत. आता पहिली गोष्ट इक्वेशन नंबर हे कोणतं आहे, इक्वेशन नंबर हे कोणतं आहे 1 आणि इक्वेशन नंबर हे कोणतं आहे थर्ड. यांची ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायचं, सबट्रॅक्शन. का, कारण 5 इथं काय प्लस आणि इथं पण काय प्लस. साइन काय पाहिजे आपल्याला चेंज पाहिजे, अपोजिट पाहिजे. म्हणून आपण नेहमी काय करतो त्यांचं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना आता नवीन साइन येणार आहेत. नवीन साइन इथं कोणतं आलं मायनस, इथं कोणतं झालं प्लस, इथं कोणतं झालं प्लस. आहे ते साइन काय होतं चेंज होतं. मग 5 ला 5m काय झाला कॅन्सल झाला. मग आता इथं जर पाहिलं तर -3n आणि इथं +3 सॉरी इथं किती होतील 30 मधनं 3 गेले बरोबर ना. म्हणजे किती होते एकाला प्लस एकाला मायनस म्हणजे 27n 19 आणि 35 ला मायनसचं साइन आहे, कोणतं साइन आहे आता प्लस. मग 19 ला प्लस आहे आणि 35 ला पण प्लस आहे. मग दोघांची काय होणार ऍडिशन. आणि ऍडिशन झाल्यानंतर काय होणार इथं आन्सर किती आलं 54. आता व्हॅल्यू कोणाची काढायची यांची. इथं किती आले 54. 27 कशाला गेले डिवाइडला. n इज इक्वल टू किती आले 2. ओके, दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन. कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये ठेवा, तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळेल m ची. मिळाली कोणाची n. आता ही व्हॅल्यू आता n जर 2 आहे तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये ठेवला तर तुम्हाला कोण भेटणार आहे m. मग दिस इक्वेशन पुट इन दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 1. काय 1 वाले इक्वेशन सांगा 5m मायनस 3n इज इक्वल टू किती आहे 19 बरोबर आहे. मग 5m मायनस 3 यांच्या जागी काय ठेवणार आहे 2 इज इक्वल टू किती आहे 19. 5m इथे किती आले -6 इज इक्वल टू किती 19. 5m इज इक्वल टू काय होणार आहे 19. हे -6 तिकडे जाऊन काय झाले +6 म्हणजे 5m इज इक्वल टू किती आले 25. म्हणजे m इज इक्वल टू 25 आणि हे 5 कशाला जाणार डिवाइडला. म्हणजे m इज इक्वल टू किती आलं 5. समजलंय m. मग फायनल उत्तर तुम्हाला लिहायचं पुन्हा ब्रॅकेट मध्ये काय m आणि n किती आहे m ची व्हॅल्यू m किती आला 5 आणि n किती आला 2. हे झालं तुमचं फायनल उत्तर. समजलंय नक्की, जायचं पुढं. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5. काय आहे पा इथे किती आहे 5x प्लस 2y इज इक्वल टू -3 आणि इथे किती आहे x प्लस 5y इज इक्वल टू 4. कोण कोणाला कॅन्सल करायचा x, कारण x कॅन्सल करणं सोपं आहे. कारण यांनी 5 ला करावं लागेल यांनी 2 ला करावं लागेल. मग त्यापेक्षा जर ह्या इक्वेशनला आपण काय केलं टोटल इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय केलं 5 ने. जर 5 इथं आला तर काय होईल नवीन इक्वेशन तयार झालं कोणतं 5x प्लस 25y इज इक्वल टू किती आले 20.
याला इक्वेशन नंबर काय म्हणतो आपण 1, हे काय 2 आणि हे काय नंबर इक्वेशन 3. बरोबर आहे. आता जी कॅल्क्युलेशन होणार ते कोणामध्ये होणार, फर्स्ट आणि थर्ड मध्ये. का? कारण हे जे बनलं गेलं हे कोणापासून बनलं गेलंय, सेकंड पासून. बरोबर आहे. आता ही दोन इक्वेशन जर मी एका खाली एक लिहिली तर आता इथं काय वाक्य लिहायचं राहिले, कळलं का आपलं? इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 5. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता इथं काय झालं, फर्स्ट वाली इक्वेशन किती आहे, 5x + 2y = -3. बरोबर आहे. आणि हे इक्वेशन काय आहे, 5x + 25y = किती आहे, 20. या दोन इक्वेशनचं काय करायचं, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 सांगा काय करायचं. सॉरी 2 म्हणजे कोण आहे, थर्ड. सबट्रॅक्शन काय ऍडिशन, सबट्रॅक्शन. का बरं सबट्रॅक्शन, कारण साइन काय यांचं, याचं पण प्लस आहे याचं पण प्लस आहे, आताच आपण पाहिलं. मग सबट्रॅक्शन करताना याचं काय होणार, मायनस, याचं पण काय होणार मायनस आणि याचं पण काय होणार मायनस. मग हे एकमेकाला काय झाले, कट. 25 मधनं 2 गेले म्हणजे किती राहिले, 23y. पण सिम्बॉल कोणता, मायनस. आणि इथं 20 मधनं 3 गेले, आता सॉरी इथं याला मायनस आहे आणि इथं पण याला मायनस आहे, म्हणजे काय होणार -23. दोघांचं इथं पण मायनस इथं पण मायनस, वन टाइम दोघांचं काय केलं आपण, कॅन्सल. किंवा आपण असंही करू शकतो, y = काय -23 आणि हा -23 कशाला गेला, डिवाइडला, म्हणजे y = मायनस मायनस काय झालं, प्लस. y ची व्हॅल्यू मिळाली. दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 1, 2, 3. तुम्हाला वाटेल त्याच्यात पुट करा, म्हणजे तुम्हाला y जर मिळालाय तर तुम्हाला कोण मिळेल, x. आले लक्षात? इथून पुढचा अर्धगणित कराल ना तुम्ही. ओके ठीक आहे, डन. त्या पुढचा प्रश्न. आता इथं हे जर तुम्ही पाहिलं तर इक्वेशन तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसतंय, आपल्या बेसिक फॉर्मॅटमध्ये हे इक्वेशन दिसत नाही. मग अशा वेळेस आपण काय करणार, तर इथं पहा, पहिलं 1/3x + y = काय 10/3. याला काय म्हणणार, इक्वेशन नंबर 1. बरोबर आहे. आणि इथं जर पाहिलं गेलं तर आता जे दुसरं इक्वेशन आहे कोणतं, 2x + 1/y, सॉरी 1/4 आहे, 1/4y = काय 11/4. याला काय म्हणणार आहे, 2. बरं. आता इथं जर पाहिलं गेलं तर बेसला कोण आहे, 4 आहे आणि इथं पण बेसला कोण आहे, 4. इथं बेसला कोण आहे, 3. इथं बेसला कोण आहे, 3. मग ह्या इक्वेशनला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं आणि ह्या इक्वेशनला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर, बरोबर, म्हणजे आता इथं काय लिहिणार, त्यामुळे इथं काय लिहिणार, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय, बोला, मल्टिप्लाय बाय 3 अँड काय होणार इक्वेशन, अँड इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 4. आता असं का, याचं रिझन काय, समजा 1/3 आहे, याला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 ला 3 काय होतो, कॅन्सल होतो. बस आपल्याला कॅन्सल करायचं आहे 3. कळलं का, लक्षात आलंय, नक्की, डन. ठीक आहे. मग आता 3 ने जर मी ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 3 ने जर मी ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हा 3 इथं आला, मग 3 ला 3 काय झाला, कॅन्सल झाला, म्हणजे इथं कोण राहिला फक्त, x. इथं y ला केलं मल्टिप्लाय, मग काय झाला 3y. आणि इथं याला केलं, आता 10/3 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार, फक्त काय राहणार 10. का, कारण 10/3 ला 3 ने जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करता तेव्हा याला हा काय होतो, कॅन्सल होतो. आले लक्षात? तसंच आता कोण जाणार, 4 इथं मल्टिप्लायला जाणार, मग 4 ने 2x ला केल्यावर किती आलं, 8x. 4 ने इथं केलं, 4 ला 4 काय झाला, कट, मग राहिला कोण फक्त y. आणि 4 ने इथं केलं काय होईल, 4 ला 4 गेला, म्हणजे कोण राहिला 11. कळलं? आता हे इक्वेशन सेकंड आणि थर्ड, सॉरी फर्स्ट आणि सेकंड होतं, याला काय म्हणणार आता तुम्ही, इक्वेशन थर्ड, आणि याला काय म्हणणार, इक्वेशन नंबर 4. बरोबर. मग आता कोणाला कॅन्सल करायचा, x करू शकता आणि y पण करू शकता. मग कोण करायचा, x करायचा का y करायचा, y. ठीक आहे. मग आता y कॅन्सल करायचा आहे, तर इथं y किती पाहिजे, इथं किती y आहेत, 3y, आणि इथं किती y आहेत, 1y. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ह्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 ने. ओके, म्हणजे आता इथं काय लिहिणार, इक्वेशन 3, सॉरी किती, 4 आहे ना, इक्वेशन 4 काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 3. त्यामुळे काय झालं, इथं किती झाले, 24x + 3y = किती आहेत, 33. याला काय म्हणणार, इक्वेशन नंबर 5. बरं. आता हे जे 4 तयार झाले हे कोणापासून तयार झालं, 4 पासून.
ओके 5 आलं. मग आता तुम्ही जे कॅल्क्युलेशन करणार ते कोणामध्ये करणार, थर्ड आणि 5 मध्ये. ओके ठीक आहे. मग आता ह्या दोघांमध्ये मोठं वालं कोणतं आहे, 33 का 10, म्हणजे मोठं इक्वेशन वरती लिहायचं, छोटं खाली लिहायचं. का, इथं जर पाहिलं तर किती आहेत +3y, आणि इथं जर पाहिलं तर प्लस किती आहे 3y, दोन्हीकडे प्लस आहे, म्हणजे काय करावं लागणार आहे आपल्याला, सबट्रॅक्शन करावं लागणार. म्हणजे आपण इथं काय ठेवणार आहे, 24x + 3y = 33, आणि खाली इक्वेशन काय लिहिलं, x + 3y = किती आहे 10. ह्या दोन इक्वेशनचं मी काय करायचं ठरवलंय, सबट्रॅक्शन. ओके, म्हणजे कोणतं वाला इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 आलं लक्षात. आणि इथं काय, मायनसचं सिम्बॉल. आता सबट्रॅक्शन करत असताना सेकंडचे साइन चेंज होणार, इथं मायनस, इथं पण मायनस, आणि इथं पण मायनस. मग 3y ला 3y पहिला काय झाला, कट झाला. 24x - x म्हणजे किती आले 23x, आणि इथं 33 - 10 म्हणजे किती आले 23. म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, x ची. x = किती आहे 23. हे 23 तिकडे जाऊन काय होणार, डिवाइड, म्हणजे 23 / 23 म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 1. दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 1 2 3 4 5, कोणत्यात पण ठेवा. ओके, 1 आणि 2 मध्ये ठेवून तर फायदा नाहीये, बरोबर. मग राहिलं कोणतं, थर्ड आणि 4 आणि 5. मग त्यापैकी थर्ड सोपं आहे. मग थर्ड इक्वेशन मध्ये जर ही व्हॅल्यू पुट केली, कोणत्या इक्वेशन मध्ये पुट केली आपण ही व्हॅल्यू, थर्ड मध्ये. काय इक्वेशन थर्ड, x + 3y = किती आले 10. इथं 1 आहे, 1 + 3y = किती आले 10. हे 1 तिकडे जाऊन मायनस झाले, म्हणजे 3y = किती आहे 10 - 1, म्हणजे 3y = किती आले 9, म्हणजे y = किती मिळालं तुम्हाला 3. कसं गेलं कळलं का, 3 डिवाइडला गेला, 3 1 जा 3, कळलंय का, आले लक्षात. ठीक आहे, डन. म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू कळल्या. फायनल उत्तर तुम्हाला लिहायचंय काय आहे, x, y किती आलं 1 आणि y किती आहे 3. हे तुमचं फायनल सोल्युशन आलं. कळलंय नक्की, जायचं पुढं. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये एक वेगळा पॅटर्न आलाय. काय पॅटर्न आला वेगळा, इथं जर पाहिलं तर काय होतंय, पहिले इक्वेशन 99x + 101y = 499, बरोबर. आणि दुसरं इक्वेशन काय, 101x + 99y = 501. याला काय म्हणणार इक्वेशन नंबर 1, आणि याला काय म्हणणार इक्वेशन नंबर. आता जर इथं पाहिलं, जर जो x चा मेंबर आहे तो इथं कोणाचा आहे, y चा आहे, आणि जो इथं y चा कोएफिशियंट आहे तो इथं कोणाचा आहे, x आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने इक्वेशन विचारलं जाईल का जो इथं x y असे क्रॉस पण तेच नंबर आहेत, तर अशा वेळेस काय करायचं, तर सरळ ह्या दोन इक्वेशनची काय करायची, ऍडिशन करायची. आता जर मी ह्या दोन इक्वेशनची काय केली, ऍडिशन केली. आता इथं मी डायरेक्ट सॉल्व्ह करतोय, तुम्ही या पद्धतीने नाही करायचं. तुम्हाला काय करावं लागणार, इक्वेशन 1 + इक्वेशन 2, आणि मग खाली सॉल्व्ह करावं लागणार. ठीक आहे, सरळ डायरेक्ट दोन्ही इक्वेशनची काय करायची, ऍडिशन. आता जर मी ह्या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन केली तर काय होईल, इथं किती आले 200x प्लस ह्या दोनचे इक्वेशन 200y = ह्या दोनचे ऍडिशन किती होणार आहे 1000. आलं लक्षात. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 200 200 आणि 200 ने तुम्ही डिवाइड करू शकता. म्हणजे इथं हे जे इक्वेशन आले याला डिवाइड करायचे कशाने, 200 ने. जर ह्या इक्वेशनला मी 200 ने डिवाइड केलं तर इथं किती मिळायला फक्त तुम्हाला x, इथं किती मिळायला फक्त तुम्हाला y. 200 ने भागताय ना तुम्ही, 200 ला 200 कट झाले, इथं 200 ला 200 परत कट झाले, आणि इथं जर पाहिलं तर 200 ने भागलं, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, इथे किती आले 2 पंचे 10, म्हणजे x किती आले x + y = 5. आता हे जे इक्वेशन मिळाले याला काय म्हणायचं, थर्ड. जसं आता तुम्ही ह्या दोन इक्वेशनचं काय केली होती ऍडिशन, आता तशीच ह्या दोन इक्वेशनचं काय करायचं, सबट्रॅक्शन. पण हे करत असताना मोठा नंबर नेहमी काय ठेवायचा, वर घ्यायचा. ओके ठीक आहे. म्हणजे आता इथं काय लिहिणार आहे तुम्ही, इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट. म्हणजे ह्या दोन इक्वेशनची आता आपण काय केली होती, ऍडिशन. मग इथंच मी लिहितो. ओके, इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2, इथं आपण ह्या दोघांची काय केली, ऍडिशन. आता ह्याच दोन इक्वेशनचं आपण परत काय करतोय, सबट्रॅक्शन. ओके, म्हणजे आता इथं काय आलं, 101x + 99y = 501. इथं 99x प्लस किती 101y = किती आहे 499. आलं लक्षात.
ही दोन इक्वेशन, हे सेकंड वाले, हे फर्स्ट वाले, आणि ह्या दोन इक्वेशनचं आपल्याला काय करायचंय, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन इथं जेव्हा मी लिहिल तेव्हा इथं कोणतं साईन होणार, मायनस, इथं कोणतं होणार, मायनस, आणि इथं पण कोणतं होणार, मायनस. दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करत असताना सेकंडचं साईन काय होतं, नेहमी चेंज, साईन चेंज, मायनस नाही होत, साईन चेंज होतो. ओके, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर ओके. मग आता इथं 101 मधनं 99 गेले म्हणजे किती राहिले, 2x. ओके, मोठा 101 आहे, 101, त्याचं साईन प्लस वाला आहे. इथं परत 101 मधनं 99 गेले म्हणजे किती राहिले, परत 2 आहे, पण 101 मोठा आहे आणि त्याचं नवीन वाला साईन कोणतं आहे, मायनस, म्हणजे मी इथं कोणतं दिलं, मायनस. त्यानंतर 501 मधनं 499 गेले म्हणजे किती राहिले, 2, पण मोठा हे आहे म्हणून त्याचं साईन. आता इथं जर पाहिलं तर ह्या टोटल इक्वेशनला आपण काय कशाने डिवाइड करू शकतो, 2 ने. 2 ने जर मी डिवाइड केलं तर इथं पहा 2 ने, इथं पण 2 ने आणि इथं पण 2 ने. 2 ला 2 गेला x, 2 ला 2 गेला y, मिडलचं साईन मायनस आहे, 2 ला 2 गेला इज इक्वल टू काय मिळालं, 1, आणि याला इक्वेशन काय म्हणायचंय, 4. जेव्हा मी प्लस केलं तेव्हा मला हे इक्वेशन मिळालं आणि जेव्हा मी मायनस केलं तेव्हा मला ते इक्वेशन मिळालं. मग आता x प्लस वाय आणि x मायनस वाय सॉल्व्ह करता येईल ना. ओके, म्हणजे काय करणार आहे तुम्ही आता, इथं काय लिहिणार, x प्लस वाय इज इक्वल टू किती आहे, 5, आणि x मायनस वाय इज इक्वल टू किती आहे, 1. म्हणजे इथं इक्वेशन कोणतं घेतलंय तुम्ही, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. बरोबर, मग आता बरोबर ना, हे 3 आणि ते 4, ह्या दोन इक्वेशनची ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायचं सांगा आता मला, ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन, ऍडिशन करायची. व्हेरी गुड. का बरं ऍडिशन करायची, इथं प्लस वाय आणि इथं काय मायनस वाय, ते एकमेकाला डायरेक्ट कट होतात, साईन चेंज करायची गरज पडत नाही. म्हणजे इथं किती आले, 2x, आणि इथं किती आले, 6. म्हणजे काय झालं, x इज इक्वल टू 6, हे 2 डिवाइडला गेले म्हणजे x इज इक्वल टू किती आले, 3. दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 1 नाही 3. ओके, दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 3. 1 मध्ये नाही, 1 मोठं आहे, बरोबर, मग 3 मध्ये पुट केली, काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू किती आहे, 5. x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 3, प्लस वाय इज इक्वल टू किती आहे, 5. मग y इज इक्वल टू 5, हे तिकडे जाऊन काय होणार, मायनस, y इज इक्वल टू किती मिळाली तुम्हाला, 2. म्हणजे फायनल सोल्युशन काय आहे तुमचं, x, y, काय मिळालं तुम्हाला इथं, x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 3, आणि y ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, झालं तुमचं उत्तर. आले लक्षात, समजलंय नक्की, काय डाऊट. ओके, म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे, काय तेच कोएफिशियंट फक्त आलटून पालटून विचारले, एक x ला येतो, y ला येतो, y ला येतो, x ला आहे, तसं एकदा काय करतो आपण त्यांचं ऍडिशन, एकदा काय करतो त्यांचं सबट्रॅक्शन, आणि जी दोन इक्वेशन मिळतील त्यांना आपण काय करतो, सॉल्व्ह करतो. बऱ्याच वेळा तुम्हाला बोर्डाला असंच विचारलं जातं कधी कधी, का सांगा फक्त x आणि y ची व्हॅल्यू सांगा, x प्लस y ची व्हॅल्यू सांगा, म्हणजे तुम्हाला फक्त एवढं सॉल्व्ह करायला होतं. कधी कधी सांगतात x मायनस y ची व्हॅल्यू काय आहे, मग तुम्हाला फक्त एवढं सॉल्व्ह करायचं. x आणि y कधी कधी शोधायला सांगत नाही, फक्त काय सांगतात, x प्लस y काढा, x मायनस y काढा. आलं लक्षात, ठीक आहे, डन. त्यानंतर पाहता हा प्रश्न दिलाय, ओके, काय दिलंय, 49, 57, 57, 49, सेम आताचा क्वेश्चन येईल सॉल्व्ह करता, सॉल्व्ह करायची काय गरज, नक्की. आता हा तुमचा होमवर्क घ्या, याला तुम्ही सॉल्व्ह करा, प्रश्न क्रमांक 8. आलंय लक्षात, एकदा काय करणार तुम्ही यांची ऍडिशन आणि एकदा काय करणार सबट्रॅक्शन, कारण इथं जर पाहिलं तर 49 आणि 57 तेच नंबर येईल, 57, 49. एकदा ऍडिशन करा आणि एकदा काय करा त्यांचं सबट्रॅक्शन. आले लक्षात, तर या ठिकाणी तुमचा फर्स्ट एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. आलं लक्षात, तर आता तुम्ही फक्त पाहून घेतलाय, आता स्वतःच्या हाताने काय करायचंय, सॉल्व्ह करायचं. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक चालू करणार आहोत, पुढचा पॉईंट चालू करणार आहे, तो आहे ग्राफिकल मेथड. ओके, मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय घेऊ, ग्राफिकल मेथड. आले लक्षात, ठीक आहे.